विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळ, त्रिकोण, चौकोन ह्या सगळ्या काय आहेत रे? एकदम बरोबर आहे, आकृत्या. तर आज आपल्याला आकृतीबंध हा स्कॉलरशिपमधील 20वा प्रकरणाचा भाग पाहायचा आहे. तुम्ही म्हणताल सर, आकृतीबंध म्हणजे काय? बंद बंद असलेल्या आकृत्या आता असतात का हो त्याच्यात? तसं नाही. तर हा चौथी स्कॉलरशिप गणितामध्ये बुद्धिमत्तेचा भाग आलेला आहे. बुद्धिमत्तामध्ये जसे प्रश्न असतात तसेच प्रश्न या आकृतीबंधमध्ये असतात. आकृतीबंध म्हणजेच काय? वेगवेगळे आकार, आकृत्या, संख्या, अक्षरे यांची विशिष्ट प्रकारे, विशिष्ट क्रमाने पुनरावृत्ती होते व त्यातून आकृतीबंध निर्माण होतो. आणि आता हे जे काही आकृतीबंध आहे तो प्रश्न पाहिल्याशिवाय कळणार नाही. साखरेची गोडी कितीही वर्णन केलं तर कळल का? साखर खाल्ल्यानंतरच त्याची गोडी समजते. त्यामुळं उघडा तुमचं पुस्तक आणि सर्वात अगोदर स्वाध्याय 20 तुम्ही स्वतः सोडवा. तुम्ही तो सोडवलात तर शिकवलेला भाग तुम्हाला पूर्ण समजेल आणि तुमचं जर सगळं बरोबर आलं असेल तर तुम्ही शिकवलेलं भाग पाहिल्यानंतर परीक्षेपर्यंत चांगलं लक्षात राहील. म्हणून अगोदर स्वाध्याय 20 सोडवणे आवश्यक आहे. बघा बरं बालमित्रांनो, नमुना प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे? आता हे पुढील आकृतीबंध पूर्ण करा म्हणले. म्हणजे काय? पहिल्यांदा हा बाण कुठं आहे? इकडं वळायला आहे. नंतर इकडं म्हणजे इकडून कुठं फिरला ते खटकन खाली फिरला, बरोबर आहे. म्हणजे इकडून कुठं फिरायला येते? इकडं म्हणजे इकडून जे होता ते खाली गेला, खालून तिकडं गेला आणि तिकडून वर गेला. म्हणजे अशा पद्धतीनं फिरतंय. म्हणजे आता वर आला तर वरून कुठं जाईल? तर निश्चितच इकडं, बरोबर, इकडं तोंड. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती आहे? तर 1. अशा प्रकारे हे आकृतीबंध मध्ये गणिताचा भाग असतो. आता नमुना प्रश्नामध्ये अजून एक प्रश्न दिलाय बरं का. काय दिलाय? 1, 4, 9, 16 आणि प्रश्नार्थक चिन्ह. अगदी सोपं आहे. हे सगळे बुद्धिमत्ताचे सोपे प्रश्न आहेत. 1 मध्ये 3 मिसळलं 4, 4 मध्ये 3 मिसळलं 7 यायला पाहिजे, पण इथं 9 आले. 9 मध्ये 3 मिसळलं तर इथं यायला पाहिजे 12, इथं 16 आले. 16 म्हणजे 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, 2चा हे काय सगळे वर्ग? 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16. म्हणजे इथं काय येईल? 5चा वर्ग 25. हे सगळं कसं आलं रे? जसं जसं तुम्ही प्रश्न वाचताल तसं तसं उत्तर येत राहतंय. पाहूया आता मुख्य प्रश्न. बालमित्रांनो, या आकृतीबंध प्रकरणामध्ये म्हणजे गणिताच्या या प्रकरणामध्ये इतके सोपे प्रश्न आहेत. कुठलीच आकडेमोड नाही. फक्त असं डोळे उघडून त्याच्याकडे नीट बघायचं आणि व्यवस्थित आहे असं कसं केलं कडे, तसं कसं केलं कडे, असं का केलं, असं विचार करायचं आणि उत्तर काढायचं. आता बघा हे प्रश्न इथं किती सोपा दिला आहे. काय दिलं ह्या प्रश्नामध्ये? तर सुरुवातीला दिलंय ए, नंतर दिलंय 2दा बी, नंतर दिलंय 3दा सी. म्हणजे इथं नक्कीच काय येईल? आंधळ्याला सुद्धा समजल. 4दा डी. ए पहिल्यांदा ए, बी बी, सी 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 आणि डी डी डी. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती येईल? 4. लगेच पर्याय नंबर 4 मात्र व्यवस्थित रंगवायचं आहे. पाहूया पुढचा प्रश्न. बालमित्रांनो, अजून एकदम सोपा प्रश्न पहा. दुसरा प्रश्न. पुढील आकृतीबंधात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती? बाबा एवढं लई सोपे प्रश्न आहेत रे. आता बघा प्रश्न दुसरा आहे. 1, 3, 6, 10 प्रश्नार्थक चिन्ह दिल्याने 21. तर या प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील कोणती संख्या येते हे आपल्याला विचारलंय. मग तुम्हाला ना सगळ्यांना मुलांनो वर्ग, घन, पाढे, कसोट्या, सूत्र हे सगळं पाठांतर व्हायला पाहिजे बरं का. टप्प्याटप्प्यानं करा, टेन्शन घ्यायचं नाही. हळूहळू करा.
थोडंच काम करा पण पक्क करा, मजबूत करा. मग आता इथं प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं येईल? वर्ग आहे का रे? एकचा वर्ग 1, 3 कशाचा वर्ग नाही, 6, 3 दोन्ही 6 नाही, 6, 6 मध्ये 4 मिसळलं 10 आलं, 6 मध्ये 3 मध्ये 3 मिसळले, हे समजायले रे, हे थोडं थोडं समजायले. काय आहे, ह्या 6 मध्ये जर 4 मिसळले तर 10 आलं, आणि 3 मध्ये ह्या 4 पेक्षा कमी, 3 मध्ये 3 मिसळलं तर 6 आले, आणि ह्या 3 मध्ये ह्या 1 मध्ये 2 मिसळलं तर 3 आलं. म्हणजे हळूहळू वाढवत चालायचं. 1 मध्ये 2 मिसळा 3 आलं, 3 मध्ये 3 मिसळा 6 आलं, 6 मध्ये 4 मिसळा 10 आलं. आता म्हणजे इथं 2, 3, 4, आणि आता इथून इकडं जर मिसळायचं असेल तर इथं किती यावं लागेल? 5. मग 10 मध्ये 5 मिसळलं 15 आहे की रे पर्याय? राईट. आणि ह्या 15 मध्ये आपल्याला किती मिसळायचे? 6. 15 आणि 6 21 आलं. लई सोपे गणित आहेत रे. अरे इतकं सोपं गणित आहे, लगेच आलं. चला बघा बरं असं सोपं गणित अजून एक पुढचं पहा बरं. तिसरा प्रश्न काय दिलाय? पुढील आकृतिबंध पूर्ण करा. आता ह्या गणितात काय पायऱ्या नाहीत ना, काहीच नाही. पहिल्यांदा एक आकृती दिली आहे, चौकोन चौकोन, सगळे चौकोन चौकोनच आहेत. बरं, ह्या चौकोनामध्ये इथं टिंब आहे कोपऱ्याला, इथं ह्या चौकोनात बी टिंब आहे, पण इकडे एक वाढलं आणि इकडे एक वाढलं. मग आता ह्या चौकोनात इथं टिंब आहे, पण इकडे एक टिंब, इकडे एक टिंब, इकडे एक टिंब, इकडे एक टिंब वाढलं. म्हणजे आता हे जे गणित आहे ह्या चौकोनात काय होईल? 100% आता इथं टिंब, इथं टिंब, इथं टिंब, म्हणजे ह्या कोपऱ्यात टिंब येईल. मग ह्या कोपऱ्यात टिंब असलेली कोणती आकृती आहे? तर कोपऱ्यात टिंब असलेली फक्त आणि फक्त पर्याय नंबर 2 आहे. हे नाही, हे नाही, हे नाही. म्हणून हे कसं येईल? इथं एक टिंब, 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 आणि इथं एक टिंब आणि इथं एक टिंब. अशा प्रकारे आलं उत्तर. सोपंच होतं. लगेच पर्याय नंबर 2 चं उत्तर रंगवायचं. किती सोपे सोपे गणित आहेत रे. पहा बरं चौथा प्रश्न. सगळे सोपे सोपे प्रश्न आहेत बरं का रे. विचार करावा लागतंय. दिलेला आकृतिबंध लक्षात घेऊन रिकाम्या चौकटीत येणारी योग्य संख्या लिहा असं म्हणले. आता ह्या आकृतीबद्ध घाबरायचं नाही बरं का मुलांनो. मस्तपैकी असं फोटो जसं तुम्ही झूम करून बघतात ना तसं बघायचं. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. जशी कविता आहे नाही तसं घाबरायचं नाही. कसलाही प्रश्न येऊ द्या. मग आता इथं काय 24, 6, 48, 12, 72 प्रश्नचिन्ह. मग आधीच्या सारखं अधिक अधिक करा. वर्ग घन 4 चौक 16, 3 त्रिक 9. ती वर्ग बी नाही, घन बी नाही. 1 न 2 न वाढायले काय कमी व्हायले. इथं 6 होतं, इथं 24 झालं म्हणजे कमी व्हायले. इथं 6, इथं 48 झालं. सापडलं. 24 1 24, 24 दोन्ही 48, 24 त्रिकूण 72, 6 1 6, 6 दोन्ही 12 आणि 6 त्रिक 18. या आलं रे. लई सोपं होतं. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4. कितवा प्रश्न आहे? चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. लगेच 4ला गोल करायचं. समजलं का मुलांनो? अशा पद्धतीनं युक्त्या वापरान उत्तर काढा. बघा पुढचा प्रश्न. अगदी सोपे सोपे प्रश्न आहेत मुलांनो. एवढे सोपे प्रश्न परीक्षेत चुकू नका. बघा दिलेल्या आकृतिबंधात रिकाम्या चौकटीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल असं म्हणलंय. मग आता प्रश्नचिन्ह कुठं आहे हे दिसलं का तुम्हाला? हे इथं प्रश्नचिन्ह आहे. 1 2 3 चौकोन म्हणजे चौरस आहेत आणि त्याच्यात वर्तुळ आहेत प्रत्येकात. आणि पहिल्या ह्याच्यात 4 दिशेला बाण आहेत बरं का. दुसऱ्या ह्याच्यात एक बाण गायब झाला. अरे एक बाण गायब झाला. दुसऱ्या ह्याच्यात
खालचा एक बाण गायब झाला, इकडला एक बाण. म्हणजे हळूहळू बाण गायब व्हायलेत. पहिल्यांदा इथं चारीला चारी होते, पुन्हा एक गायब झाला. मग आता हे गायब झाला की हे गायब झाला बघा तिकडल्या ह्याच्यात. मग आता तिकडल्या ह्याच्यात नक्कीच हे गायब होईल, म्हणजे तिकडंच बाण असलेलं असेल, म्हणजे हे नाही हे नाही. पर्याय नंबर 3 उत्तर येईल. एकदम सोपा असा हा भाग होता. पाहूया पुढचा प्रश्न. एवढे सोपे सोपे प्रश्न आहेत ना मुलांनो, पहिली दुसरीचे मुलं सुद्धा सोडवू शकतील, इतके सोपे, लईच सोपे आलेत प्रश्न. पुढीलपैकी रिकाम्या चौकटीत येणारी आकृती कोणती असं म्हणले. मग आता पहिल्यांदा नीट निरीक्षण करायचं बरं का, नीट डोळे फाडून बघा जरा व्यवस्थित. आता काय दिले रे, एक मोठा आयत आहे, इकडं प्रश्नार्थक चिन्ह आहे आणि 3 खप्पे आहेत, 1 2 3, आणि ह्याच्यामध्ये चिन्ह आहेत, काही ह्याच्यात चिन्ह आहेत, ह्याच्यात चिन्ह आहेत. आता ते कोणत्या कोणत्या प्रकारचे चिन्ह आहेत. इथं पहिल्यांदा गुणिले, भागिले आणि अधिक. इकडं काय झालं, भागिले अधिक गुणिले. इकडं गुणिले आधी होतं, ते गुणिले शेवटी गेलं की रे. आणि इथं भागिले आधी भागिले शेवटी. राईट. हे बघा रे, एवढं कळालं. इथं जे गुणिले आधी होतं ना, ते गुणिले शेवटी गेलं, आणि गुणिले शेवटी जाऊन भागिले ना अधिक पुढं सरकले. आता हे भागिले येत होतं, ते भागिले शेवटी गेलं, आणि हे अधिक आणि गुणिले पुढं सरकले. आता अधिक इथं आहे, हे अधिक कुठं जाईल, शेवटी, आणि अधिक शेवटी जाऊन गुणिले आणि भागिले पुढं सरकतील, म्हणजे गुणिले भागिले अधिक कुठं आहे, गुणिले भागिले अधिक. पर्याय नंबर 2. किती सोपं होतं रे, लईच खरंच. काही म्हणा पण मेहनतीनं उत्तर शोधण्यामध्ये लईच आनंद आहे बघा. वा, किती सोपं गणित आहे हे. फार म्हणजे फार सोपे सोपे प्रश्न आहेत मुलांनो. बघा 7वा प्रश्न. पुढील आकृतिबंधात प्रश्नचिन्हाच्या जागी दिलेल्या पर्यायातील कोणती आकृती येईल असं म्हणले. मग आता बघा, ही आकृती दिसायली आहे का तुम्हाला इथं, 1 2 3 4, आणि चौथ्या ह्याच्यात प्रश्नचिन्ह. आता काय दिसायलेत बरं, हे फुलाच्या पाकळ्याच आहेत. इथं बघा, ही एक अशी एक पाकळी, एक अशी एक पाकळी, एक तशी एक आणि अशी एक, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 पाकळ्या. इकडं किती राहिल्या, 1 2 3 4 5 6, म्हणजे 2 गायब झाल्या. कोणती गायब झाली रे. आता ही जी सरळ होती का नाही, ही सरळ, इथं सरळच नाही, सरळ पाकळीच गायब झाल्या 2, वरची खालची. आता इकडं इथली आडवी गायब झाली बघा, ही मधली, इकडली मधली गायब झाली. आता इथं कोणती गायब होईल. आता जर ही अशी गायब झाली इथली, तर ही अशी गायब व्हायला पाहिजे ना. आणि मग आता कसं एक एक घरनं गायब व्हायला, हे आता काय असेल गडे ह्याचं. बघा आता पहिला नंबर येत आहे का. आता ज्यावेळेस तुम्हाला ह्याच्यातून कळणं गेलं, मग पर्यायाचा वापर करा. ही पाकळी येईल का, नाही, ही तर पाकळी इथली आधीच गायब झाली आहे. ही तर पाकळी येतच नाही रे. पर्याय नंबर 1 कधीच येणार नाही, आणि पर्याय नंबर 4 तुकडा दिलाय, ते तर कधीच येणार नाही. आता ह्या 2 मधून, अरे चा, पर्याय नंबर 2 बी गायब झालाय. ठेव का, हे असं बरोबर मध्ये होती ना, ती मधली गायब झाली आहे, इथं गायब झाली आहे, म्हणजे पर्याय नंबर 2 सुद्धा येणार नाही. म्हणजे आपल्याला हे कळालं कोणते 3 येणार नाहीत हे कळालं. उरलं काय, जे उरला तेच आपला पर्याय. पर्याय नंबर 3 अशीच पाकळी राहील, इकडली पाकळी निघून जाईल, म्हणून 7व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. अत्यंत सोपा प्रश्न होता. पहा बरं बालमित्रांनो, 8वा प्रश्न. आकृतीबंध पहा व रिकाम्या जागी येणारी आकृती ओळखा. परत 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 सोपे सोपे खूप सोपे प्रश्न यायलेत. 8वा प्रश्न आहे. आता 3-3च्या गटानं दिलेत आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह दिले. मग आता बघा, अरे आधीच्या सारखंच तुम्ही ह्याच्या अगोदर एक प्रश्न सोडवला होता. मग आता तिथं जे चिन्ह होतं ते शेवटी जात होतं पहिलं. आता हे पहिल्यांदा त्रिकोण आहे, हे पहिला त्रिकोण तिकडं कुठं चाललाय रे, पहिल्यांदा असलेला त्रिकोण मध्ये चाललाय. पहिल्यांदा असलेलं मध्ये चाललंय. आता इथं वर्तुळ आहे, हे सुरुवातीला होतं, हे वर्तुळ कुठं चाललंय,
मध्ये चाललंय. एकदम बरोबर आहे. मग आता हे चौकोन म्हणजे हे चौरस पहिल्यांदा आहे तर ते कुठं जाईल? मध्ये. मग चौरस मध्ये कुठं आहे? इथं तर 2 वर्तुळ दिले, चुकलं. इथं त्रिकोण आलाय, हे वर्तुळ आलंय. हेच उत्तर आपलं आहे. म्हणून या 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 1 झालं. वर्तुळ छानपैकी रंगवायचं. किती सोपा होता प्रश्न. पाहूया 9वा प्रश्न. बघूया हे तरी अवघड आहे का. लई सोपे सोपे प्रश्न आहेत. रिकाम्या चौकटीत पुढीलपैकी कोणती संख्या येईल असा प्रश्न आहे. आता बघा बरं, ह्या प्रश्नात काय आहे? 1 2 3 4 5 बॉक्स आहेत, मध्येच एक प्रश्नचिन्ह आहे. पर्यायात संख्या दिल्यात आणि म्हणले या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती येईल संख्या. मग काय असेल गडे? 19 57 95 57 19 19 2 38 19 त्रिक 57. सापडलं बघा. 19च्या पाड्यात येते गिरे. 19 1 19 19 2 38 19 त्रिक 57 19 त्रिक 57 19 चोख आणि 19 5 95 आलं की रे. 19 1 19 म्हणजे हे सगळा पाडा 19चा आहे हे समजलं. 19 1 19 19 2 38 19 त्रिक 57 19 चोख 76 19 5 95 आणि 19 सख 14 दर्शे आणि 19 5 इथं 4 आहे एकक स्थानी, इथं 5 आहे एकक स्थानी 4 येईल. म्हणजे हे किती येईल इथं? 4 3 19 7 33. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 2 झालं. 9वा प्रश्न आणि त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2. एकदम सोपा प्रश्न होता. हे फक्त पाडापाठ पाहिजे रे बाबा. पाडे पाठ करा. पाहूया 10वा प्रश्न. तुम्हीच ठरवा आता हे सोपं आहे का अवघड आहे. रिकाम्या चौकटीत पुढीलपैकी कोणती संख्या येईल असा प्रश्न आहे बरं का. मग आता मला सांगा, इथं जे बॉक्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये किती संख्या आहेत? 1 2 3 4 संख्या आहेत आणि प्रश्नार्थक चिन्ह आहे. या प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी कोणती तरी एक संख्या आहे. 10वा प्रश्न आहे. मग काय आहे संख्या नीट बघा. काय काय दिले? 91 दिले. 91 नंतर काय दिले? 82. 91 आणि 82 म्हणजे कसं झालं रे हे? काय 91 कोणत्या पाड्यात येतात का? नाही. 82 कोणत्या पाड्यात येतात का? 82 बी कोणत्या पाड्यात येत नाहीत. काय गडे 73 कसं आलं गडे आता हे 73? हा थांबा 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 थांबा. 91 मधून किती वजा केले तर 82 आलं? थांबा. हा बघा इथं 1 आहे, इथं 2 आहे. सापडलं रे. एकक स्थानी 1 2 3 4 म्हणजे एकक स्थानी 5 येणार. 5 एकक स्थानी कुठं कुठं आहेत? इथं इथं. आणि इथं बघा दशक स्थानी 9 आहेत, ते एक एक न कमी व्हायलेत. इथं 8, इथं 7, इथं 6 आणि इथं 5. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 1 एकक स्थानी 5 आणि दशक स्थानी 5. म्हणून 10व्याचं उत्तर पर्याय नंबर 1 आहे. आता हे उत्तर शोधण्यासाठी मी एक ट्रिक वापरली. तसं तुम्ही कोणता आकृतिबंध वापरताल किंवा कोणत्या पद्धतीनं तुम्ही विचार करताल त्या पद्धतीनंही हेच उत्तर आलं तर बरोबर आहे. त्याच्यामुळं हे जे विषय आहे ना आकृतिबंध फार सोपा आहे बरं का मुलांना. आणि हे आकृतिबंध कुणाला जास्त जमते माहिती आहे का? जे मुलं जास्त खोडकर आहेत, आगाऊपणा करतात, मैदानात खेळतात, घरात मार खातेत आईवडिलाचा, त्यांना हे लवकर येते बरं का. त्याच्यामुळं जास्ती पुस्तकाचे किडे होऊ नका. थोडं थोडं आगाऊपणा बी करा, पण थोडा म्हणजे स्वयंपाकात जेवढं मीठ असतंय ना तेवढाच आगाऊपणा पाहिजे, जास्त नाही. तर हा अभ्यास मात्र तुम्ही सगळ्यांनी शांततेनं केलात, समजून घेतलात आणि सगळे प्रश्न तुम्ही शिकवायच्या अगोदरसुद्धा सोडवलात. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.